जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मंथन आय एसमध्ये मी गुले सर तुमचं स्वागत करतो. आज आपण राज्यसेवा पूर्व जी आपण 2026 साठी पॉलिटीची सिरीज स्टार्ट केली, जिचं नाव आहे PIQ अँड थीम बेस पॉलिटी सिरीज. तर त्या सिरीजमधलं आजचं आपलं चौथं लेक्चर आहे, जे आहे नागरिकत्व. ठीक आहे. तर आपण नागरिकत्व, त्याला आपण इंग्लिशमध्ये सिटिझनशिप म्हणतो. ठीक आहे. या टॉपिकवर किंवा चॅप्टरवर दरवर्षी प्रश्न विचारला जात नाही. ठीक आहे. म्हणजे काय, तर या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि खूप कमी वेळेस या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलेला आहे. परंतु तो आपल्या थीमचा पार्ट असल्यामुळे आपण त्याला पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. नागरिकत्व. ठीक आहे. तर नागरिकत्व या टॉपिकमध्ये, ठीक आहे, एकाच थीमवर जास्त प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे नागरिकत्व कायदा 1955, म्हणजे सिटिझनशिप ऍक्ट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, सिटिझनशिप ऍक्ट. सिटिझनशिप ऍक्ट 1955. ठीक आहे. या एकाच कायद्यावर राज्यसेवा पूर्ववर आपल्याला नागरिकत्व या चॅप्टरवर क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला प्रायोरिटी काय असणार आहे, तुमचा फक्त नागरिकत्व कायदा 1955. पण आपण कलम पण कव्हर करून घेऊया. ठीक आहे. जेणेकरून तुमचं होली काय होऊन जाईल, सर्व कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा, नागरिकत्व ज्याला आपण सिटिझनशिप म्हणतो, हे संविधानाच्या भाग 2 मध्ये येतं आणि कलम किती आहे, 5 ते 11. आता आपण जेव्हा मागचं लेक्चर पाहिलं, संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र, ते भाग 1 मध्ये होतं, बरोबर आहे. आणि त्याचं कलम किती होतं, 1 ते 4, आणि याचं किती, 5 ते 11. आणि त्या भाग 1 ची सुरुवात कशाने झाली होती, तर आपल्याला माहित आहे, एका विशिष्ट फोटोनं झाली होती, हरप्पाच्या त्या नंदीनं, बैलाने किंवा आपण म्हणू शकतो त्यांनी. तर या ज्या नागरिकत्व जो आपला भाग 2 आहे संविधानाचा, याची जी सुरुवात झालेली आहे ते एका चित्रानं झालेली आहे. ते चित्र आहे बघा, गुरुकुल पद्धत. कोणती पद्धती, गुरुकुल पद्धती. कारण पूर्वीच्या आपल्या वैदिक काळ म्हणा किंवा एन्शियंट इंडियामध्ये बघा, ठीक आहे, तर शिक्षणाची जी पद्धत होती ती कशी होती, गुरुकुल पद्धत होती. त्यामुळे संविधानाच्या भाग 2 मध्ये या गुरुकुल पद्धतीच्या फोटोने भाग 2 ची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया कलम्स. आता एक लक्षात घ्या, सर्वात जास्त विद्यार्थ्यांना कन्फ्युजन कशात असेल, तर कलमामध्ये होतं. तर नागरिकत्वाचे कलम खूप सोपे आहेत. आपल्याला ते फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू करायचे. जर आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जसे दिले तसे जर करायला गेलो, तर ते आपल्या लक्षात बसणार नाही. इनपुट आउटपुट रेशो मध्ये पण ते परफेक्ट बसणार नाहीत. म्हणजे आपण खूप मेहनत करू, प्रश्न येणार नाहीत, आले तर आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करायचं आणि ते आपण इथे सिम्प्लिफाय करून दिलेले. तुम्हाला, मला वाटतं, सिटिझनशिप या चॅप्टरसाठी या लेक्चरच्या व्यतिरिक्त काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. याच्या व्यतिरिक्त करू नका. आलं तर याच्यातून प्रश्न येतो, नाही आलं तर कोणाला येणार नाही, कारण की मग ते खूप फॅक्च्युअल, इन डेप्थ विचारतात. ठीक आहे. आता बघा, संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व, म्हणजे संविधान कधी लागू झालं आपलं, 26 जानेवारी 1950 ला. मग आता संविधानाचे जे कलम आहेत 5, 6, 7, 8, म्हणजे हे जे 4 कलम आहेत, ते भारताचे नागरिक कोण असतील फक्त याचीच तरतूद आहे. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कलम 5, 6, 7 आणि 8 या 4 कलमामध्ये कशाची तरतूद आहे, 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताचा नागरिक कोण असेल फक्त आणि फक्त याचीच तरतूद आहे. म्हणजेच काय, या तारखेनंतरचं नागरिकत्व या कलमामध्ये दिलेलं नाही. फक्त कोणतं दिलेलं आहे, 26 जानेवारी 1950 संविधान लागू होण्याची तारीख, तिथपर्यंतच नागरिकत्व कलम 5, 6, 7 आणि 8 मध्ये दिलेले. हे तुम्हाला फर्स्ट क्लिअर झालं पाहिजे. आता आपण पहिलं कलम बघूया. ठीक आहे. कलम 5. कलम 5 ला शॉर्टकट मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, रहिवासी, डोमिसाईल. आता रहिवासी म्हणजे काय, तर भारताच्या राज्य क्षेत्रात अधिवास असलेला प्रत्येक व्यक्ती भारताचा काय असणार आहे, नागरिक असणार. आता जर तुम्ही कलम डिटेलमध्ये वाचलात, आई वडील, आजी आजोबा, असं खूप डिटेलमध्ये दिलेलं, तेवढं लक्षात ठेवायचं नाही. काय लक्षात ठेवायचं, कलम 5 रहिवासी. जर एखादा
भारताच्या राज्यक्षेत्रात जर कोणी राहत असेल तर तो कोण असेल, भारताचा नागरिक असेल. जसं आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, पण नागरिक कोणाचे आहोत, भारताचे. तसं भारताचं जेवढं राज्यक्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही कोण झाले, भारताचे नागरिक झाले. असं कलम 5 म्हणतो. ठीक आहे. आता कलम 6 स्थलांतरित, मायग्रेशन म्हणतो आपण. आता कुठून कुठं स्थलांतरित, पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित. बघा, पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित करणारी व्यक्ती भारताचा नागरिक असेल, कारण की फाळणी झालेली आहे 1947 ला. काही भारतीय तिकडे गेले, काही पाकिस्तान, पूर्वी तर एकच होता ना. तर मग जे काही मायग्रेशन झालं, स्थलांतर झालं, त्यामध्ये पूर्वी पाकिस्तानमध्ये असलेला व्यक्ती जर भारतात आला तर त्याला कलम 6 नुसार तू स्थलांतरित आहेस, कुठून, पाकिस्तानमधून भारतात, म्हणून कलम 6 नुसार तुला नागरिकत्व मिळून जाईल. ठीक आहे. आता 19 जुलै 1948 ला परवाना पद्धत सुरू झाली. परवाना म्हणजे काय, तुम्हाला जर भारतात यायचं, इकडून तिकडे जायचं, परवानगी घेऊन जावं लागणार, लाईक पासपोर्ट, व्हिसा लाईक. ठीक आहे. 7 संपुष्टात येणं, टर्मिनेशन. जर एखादा भारतातून पाकिस्तानमध्ये गेला त्याचं भारतीय नागरिकत्व काय होईल, संपुष्टात येईल. सिंपल. ठीक आहे. मग आता 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित करून गेलेली व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. कळालं? कारण की तो भारत सोडून जर दुसऱ्या देशात चाललाय, पाकिस्तानमध्ये चाललाय, कशासाठी चाललाय, त्याला भारताचं नागरिक राहायचं नाही. म्हणजे 7नं नागरिकत्व संपुष्टात येतं. जे ऑलरेडी भारतात रहिवासी होते पण आता ते पाकिस्तानमध्ये मायग्रंट झालेले. ठीक आहे. कलम 8. ठीक आहे. यावेळेस हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. कंबाईनला आला होता वाटतं. ठीक आहे. बघा आता नोंदणी, रजिस्ट्रेशन. ठीक आहे. कलम 8. आता हे तुम्हाला मी इथे एम्बेसीचा फोटो दिलाय बघा. ठीक आहे. एम्बेसी म्हणजे आपलं राजदूतालय. आता याला समजून कसं घ्यायचं बघा. मूळचे भारतीय आहेत पण भारत आणि पाकिस्तान सोडून इतर देशात राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व. आता तुम्हाला माहिती आहे भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. सैनिक, व्यापारी, रोज मजूरदार म्हणून भरपूर भारतीय दुसऱ्या देशामध्ये काय झाले, स्थलांतरित झाले आणि तिथे ते स्थायिक झाले. मग इकडे भारत स्वातंत्र्य झाल्यामुळं त्यांच्या नागरिकत्वाबद्दल पण संविधानकर्त्यांनी तरतूद करून ठेवली. तुम्ही जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यात राहा, जर तुम्ही भारत पाकिस्तान सोडून फक्त, ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठं राहू शकता, इंग्लंडमध्ये असाल, आफ्रिकेमध्ये असाल किंवा अजून कोणत्या देशामध्ये असाल, तर तुम्ही त्या देशाच्या भारतीय राजदूतालयाकडे जायचं आणि तुमच्या नावाची नोंदणी करून जायची, तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळून जाईल. ठीक आहे. अशी व्यक्ती ज्या देशात राहतात तेथील भारताच्या राजदूताकडे नोंदणी करू शकतात. म्हणजे कलम 8 हे नोंदणी आहे. नोंदणी कशाची आहे, तुमच्या नागरिकत्वाची. कुठं जाऊन करायची, ज्या देशात तुम्ही राहता तिथल्या आपल्या भारतीय राजदूताकडे. ठीक आहे. तर हे आहे तुमचे 5, 6, 7 आणि 8 कलम. ठीक आहे. आता बघा नागरिकत्वाबद्दलच्या इतर घटनात्मक तरतूद. तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली. 5, 6, 7, 8 या 4 कलमामध्ये फक्त आणि फक्त 26 जानेवारी 1950 पर्यंतच नागरिकत्व नमूद आहे. कळतंय? त्यानंतरचं नाही. आणि उरलेले जे कलम आहेत, आता किती उरलेत, 9, 10 आणि 11, यामध्ये नागरिकत्वाच्या इतर तरतुदी आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत आपण बघूया. फर्स्ट बघूया कलम 9. दुहेरी नागरिकत्व नाही, नो ड्युअल सिटिझनशिप. म्हणजे काय, तर सोप्या शब्दामध्ये भारताच्या संविधानानं सिंगल सिटिझनशिप काय केलेली आहे, मान्य केलेली आहे. म्हणजे तुम्ही एकाच वेळी 2 देशाचे नागरिक असू शकणार नाहीत, इन्क्लुडिंग भारत. समजतंय? म्हणजे भारत दुहेरी नागरिकत्व देऊ शकत नाही. ओके. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. हे कोणतं कलम म्हणते तुमचं, 9. सिंपल काय लक्षात ठेवायचं, नो ड्युअल सिटिझनशिप, दुहेरी नागरिकत्व नाही, असं कलम तुमचं 9 म्हणते. 10 काय म्हणते बघा. आता आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत, आपल्याकडे नॅशनॅलिटी सगळं सर्टिफिकेट आहे. पण हे जे सर्टिफिकेट आपल्याला जे नागरिकत्व मिळालं हे जे आहे ना, संसदीय कायद्याच्या अधीन आहे. म्हणजे काय, भविष्यात जर संसदेने कायदा केला आणि त्याला जर आपण पात्र नाही ठरलो तर आपलं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं. म्हणजे काय,
आपल्याला जर नागरिकत्व मिळालं तर याची गॅरंटी नाही, ते परमनंट नाही, ॲब्सोल्यूट नाहीये, ते क्वालिफाईड आहे. समजते का? म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ते प्रूव्ह करावं लागेल, कायद्यानुसार संसदेच्या वागावं लागेल, त्याचं पालन करावं लागेल, तरच तुमचं नागरिकत्व अबाधित राहील, परमनंट राहील. अदरवाईज हे काय राहणार आहे? क्वालिफाईड राहणार. म्हणजे काय? वेळोवेळी तुम्हाला त्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतील. म्हणजे एकदा नागरिकत्व मिळालं ते परमनंट नाहीये. तुम्हाला 10 ते सांगते. 11 काय सांगते बघा. आता तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली की 26 जानेवारी पर्यंत नागरिकत्व माहित होतं आपल्याला 5, 6, 7 आणि 8 मध्ये. आता 11 कलमनं काय केलं की नागरिकत्वाविषयी कायदे करण्याचे अधिकार संसदेला दिले. कलम 11 स्पष्ट सांगतं नागरिकत्वाच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त संसदेला आहे. राज्य जे आहेत घटक राज्य ते सिटिझनशिप साठी कायदे करू शकत नाहीत. का? कारण की नागरिकत्व हा संघसूचिचा विषय. समजतंय? आणि दुसरी गोष्ट भारतामध्ये नागरिकत्व हे भारतातच असतं, राज्याचं नसतं. राज्याचं फक्त रहिवासी असतं. म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो ना, तर आपण तहसील कार्यालयातून काय काढतो? रहिवासी प्रमाणपत्र काढतो, नॅशनॅलिटीचं नाही. रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे काय येणार तुम्हाला? समजा तुम्ही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढलं तर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र अँड सिटीजन ऑफ इंडिया असं त्या सर्टिफिकेटवर नमूद असणार आहे. असं आहे का? डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र अँड सिटीजन ऑफ महाराष्ट्र नाही. त्याच्यामुळं संसदच फक्त नागरिकत्वाच्या संदर्भात कायदे करू शकते आणि त्याचं उदाहरण आहे बघा नागरिकत्व कायदा 1955. कळते सर्वांना? ठीक आहे, चला आता आपण बघूया की 26 जानेवारी 1950 नंतर जर तुम्हाला नागरिक व्हायचं असेल, ठीक आहे, म्हणजे काय संविधान लागू झाल्यानंतर, तर ते कसं होणार आहे? तर त्यासाठी एकच कायदा आहे आपला नागरिकत्व कायदा 1955. ठीक आहे. आता या कायद्यानं तुम्हाला नागरिकत्व कसं मिळणार? तर पहिलं आहे बघा जन्माने, ठीक आहे. दुसरं कशाने? वंश. तिसरं नोंदणी. चौथं स्वीकृती. स्वीकृती म्हणजे काय? तुम्ही स्वतः स्वीकारलं, ठीक आहे. आणि पाचवं काय? देशाच्या सामिलीकरणाद्वारे. म्हणजे काय? जर उद्या पाकिस्तान जर आपण जिंकून घेतला, बांगलादेश जिंकून घेतला, तर तिथले जे रहिवासी असतील ते भारताचे नागरिक होतील. कोणत्या कायद्यानं? नागरिकत्व कायदा 1955च्या 5व्या पॉइंट. जन्म वंश तर सर्वांना कळतं, ठीक आहे. नागरिकत्वाचा लोप आणि समाप्ती. आता आपण कलम 11 सांगते की नागरिकत्वा संदर्भात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? 10 सांगते तुमचं नागरिकत्व संसदेच्या कायद्याच्या अधीन राहील. तुमचं नागरिकत्व लोप पाहू शकतं, म्हणजे तुमचं माझं पण नागरिकत्व लोप पाहू शकतं या 3 कंडिशन. त्यात जर मी स्वतःहून नागरिकत्व सोडलं भारताचं तर संपुष्टात येणं. आता पहिल्या गोष्टीमध्ये काय? स्वतःहून त्याग करायचा, ठीक आहे. मी नागरिकत्व सोडायला समजा मी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारायलो. संपुष्टात कधी येणार आहे? जर मी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं तर भारतीय नागरिकत्व संपुष्टात येणार. समजते? तिसरं काढून घेणे. काढून घेणं म्हणजे काय? जर मी कायद्याचं उल्लंघन केलं, देशद्रोहीपणा केला किंवा अजून जे जे वेळोवेळी संसदेनं कायदे केलेले आहेत ते जर मी पाळले नाही तर माझं नागरिकत्व काय होईल? काढून घेण्यात येईल. या 3 मार्गाने तुमचं नागरिकत्व काय येऊ शकतं? संपुष्टात येऊ शकतं आणि या 5 मार्गाने तुम्हाला नागरिकत्व मिळू शकतं नागरिकत्व कायदा 1955 नुसार. ठीक आहे. चला आता यावर आलेले आपण क्वेश्चन्स बघूया राज्यसेवा पूर्व. ठीक आहे. सोपे सोपे प्रश्न आहेत, जास्त अवघड नाहीये. 2024 ला कोणता प्रश्न आलाय बघा. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धत आहे, सिंगल सिटीजनशिप आहे, बरोबर आहे, ठीक आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला, बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. आपल्याला माहित आहे कोणत्या भागात आहे? भाग 2 कलम 5 ते 11. ठीक आहे. म्हणजे तुमचं जे सी ऑप्शन आहे ते रॉंग आहे, ए बी बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय राहणार आहे तुमचं? ए आणि बी. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट दुसरा क्वेश्चन काय आलाय बघा 2023 ला. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर व्यक्तीने स्वइच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर, बरोबर आहे. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्याचा कारावास झाला असेल
तर ठीक आहे, असं काही नाहीये. ठीक आहे, फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारतीय सरकारला समाधान झाले तर हे बरोबर आहे. ठीक आहे, का तुम्ही चुकीच्या मार्गाने नागरिकत्व घेतलं. ठीक आहे, व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली तर बरोबर आहे. तुम्हाला कायद्याचं पालन तर करावं लागेल. म्हणजे तुमचं अकड जे उत्तर असणार आहे ते बरोबर असणार आहे. आता बघा, नागरिकत्व मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्या पण गोष्टीनं कारावास होऊ शकतो. लॉ जर तुम्ही डिसओबे केला किंवा उल्लंघन झालं, चुकून कसं पण हो, तुम्हाला शिक्षा झाली तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. ते नागरिकाला बी होऊ शकते, गैरनागरिकाला पण होऊ शकते. ठीक आहे, तिसरं काय आहे बघा, 2018ला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, नागरिक राज्यातील सर्व नागरी अधिकाराचा उपयोग घेतो. यस, घेणार. नागरी अधिकार म्हणजे काय, जेवढे जेवढे तुम्ही सरकारला दावे करू शकता ते सगळे अधिकार. ठीक आहे, नागरिक राज्यातील सर्व राजकीय अधिकारांचा उपयोग घेतो. तुम्हाला निवडणुकीला उभं राहण्याचा, मत टाकण्याचा सर्व अधिकार आहे. परकीय व्यक्ती राज्यातील सर्व नागरिक अधिकाराचा कसा घेऊ शकेल बरं? परकीय व्यक्ती नाही घेऊ शकत. घेऊ शकेल का? परकीय व्यक्ती राज्यातील सर्व नागरी अधिकाराचा उपयोग घेतो. ठीक आहे, आणि परकीय व्यक्ती राज्यातील सर्व राजकीय नागरिक घेऊ शकतो, पण कोणते घेऊ शकत नाही? राजकीय. आता नागरी म्हणजे काय, चालणं बोलणं, तुम्हाला हेल्थ फॅसिलिटी वगैरे मिळू शकतात, फक्त काय मिळू शकत नाही? राजकीय मिळू शकत नाही. म्हणजे अ, ब, क हे जे उत्तर आहे ते बरोबर. राजकीय नाही घेऊ शकतो, इलेक्शनला वगैरे उभं राहू शकत नाही. नागरी म्हणजे काय की तुम्हाला पाणी फिनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मिळू शकतात, तुम्ही इथं राहायला आले तरी. ठीक आहे, ओके. हे बघा, कन्फ्यूज होऊ शकता. ठीक आहे, वाचण्यामध्ये थोडं खालीवरी झालं तर आपला प्रश्न चुकू शकतो. 2014ला काय प्रश्न आला बघा, नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? भूमी अधिग्रहित झाल्यामुळं, म्हणजे काय, सामिलीकरणाद्वारे, जे आपण 5वं पाहिलं होतं ते. वारसा हक्काने, वारसा म्हणजे काय, तुमचा डिसेंट वगैरे जे काय आहे ते. जन्म भारतात झाल्याने, बरोबर आहे. ठीक आहे, राष्ट्रीयकरणाद्वारे. ठीक आहे, आता राष्ट्रीयकरण म्हणजे नॅशनलायझेशन. आता नॅशनलायझेशन कशाचं होतंय? बँकेचं वगैरे होतंय बा. ठीक आहे, राष्ट्रीयकरण नागरिकत्वाचं होत नसते. ही बाब तुम्ही समजून घ्या. नोंदणीद्वारे तुम्ही होऊ शकता. म्हणजे हे जे 4 पॉइंट्स आहेत ते 1955च्या कायद्यामध्ये दिलेले आहेत. राष्ट्रीयकरण मात्र दिलेलं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येणार आहे? ए, बी, सी आणि ई. ओके, चला, थँक्यू. ठीक आहे, हे होतं बघा आपलं नागरिकत्व. हे तुम्हाला कंबाईनला पण फायद्यात होईल आणि राज्यसेवेला पण फायद्यामध्ये येईल. याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. हे लेक्चर मला वाटतं इन्क्लुझिव्ह आहे, परफेक्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळं किंवा सबस्क्राईबमुळं आम्हाला ते मोटिवेशन मिळतं. ठीक आहे, त्यामुळे कृपया करून तुम्ही त्या गोष्टी करत जा. ओके, थँक्यू.